नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. ऍडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिक मध्ये आपण एक लास्ट प्रॉब्लेम आपण आज घेणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वसाधारणपणे 9 प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि शेवटचा हा 10वा प्रॉब्लेम म्हणजे 10 प्रॉब्लेम नंबर 10 आपण घेणार आहोत. ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला लेजर ओपन करायला सांगितले असतात. लेजर मध्ये फर्स्ट लेजर आहे. अगोदर जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस लक्षात घ्या की अगोदर इन द बुक्स ऑफ आपल्याला इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणायचं फर्स्ट लाईनला. त्यानंतर सेकंड लाईनला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. डेबिट साइड क्रेडिट साइड. डेबिट साइडला पर्टिक्युलर अमाउंट क्रेडिट साइडला पर्टिक्युलर अमाउंट. सेकंड लेजर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ओपन करायला सांगितलेलं आहे. या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सांगितलं जातं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग आपण सिद्ध घेतलेलं आहे हाफ पेजवर. नेक्स्ट तिथं सब पेजवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिथे डेबिट साइड क्रेडिट साइड. डेबिट साइडला फर्स्ट कॉलम आहे पर्टिक्युलर. आता पार्टनर्स दिलेले आहेत आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये दिलेले पार्टनर्स केशव रुपीज, माधव रुपीज, उद्धव रुपीज. उद्धवला ऍडमिट केलेला आहे. त्यानंतर क्रेडिट साइडला हे पर्टिक्युलर्स केशव रुपीज, माधव रुपीज आणि उद्धव रुपीज दिलेला आहे. ओके, उद्धव रुपीज. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर आपल्याला ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये बॅलन्स शीट तयार करायला सांगितली असते. कोणती 1 एप्रिलची. त्या ठिकाणी इयर दिलेले 2011. मग आपण बॅलन्स शीट ऍज ऑन 1 एप्रिल 2011. बॅलन्स शीटला लायबिलिटी साइड म्हणजे लायबिलिटीज लेफ्ट साइडला लायबिलिटीज रुपीज, राईट साइडला असेट रुपीज. वर्किंग नोट आपल्याला गुडविल अकाउंट असेल किंवा कॅश अकाउंट असेल आपल्याला तयार करायला सांगितलं असेल ते आपल्याला माहिती असतं. आपलं कॅश तर करणं गरजेचं आहे. गुडविल नाही केलं तरी चालेल, पण ठीक आहे आपण ते घेतलेले गुडविल अकाउंट पर्टिक्युलर रुपीज, कॅश अकाउंट पर्टिक्युलर रुपीज. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लेजर ओपन करायचे आहेत. ओके, प्रॉब्लेम दिलेला आपल्याला बघा. मी फोटोकॉपी तुम्हाला टाकणार आहे. मग या ठिकाणी फक्त मी आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन किंवा टर्म्स वाचतोय. काय म्हटलं 1 एप्रिल 2011 ते ऍडमिटेड उद्धव ऑन द फॉलोइंग टर्म्स. उद्धवला खालील कंडिशनवर भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिलेला आहे. नंबर 1, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल. नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा असेल, इक्वल असेल. म्हणजे आपल्याला गुडविल जी ट्रान्सफर करायची किंवा डिस्ट्रीब्यूट करायची तर ती सॅक्रिफाय रेशो आपल्याला काढावा लागेल. कुणाचा? केशवचा आणि माधवचा काढावा लागणार आहे. सेकंड सांगितलंय गुडविल. नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिलेले उद्धव ब्रिंग रुपीज 2 लाख ऍज इज कॅपिटल अँड 80,000 ऍज शेअर्स ऑफ गुडविल इन कॅश. की उद्धवने काय केले 2 लाख रुपये भांडवल आणलेलं आहे आणि 80,000 गुडविल आणलेली इन कॅश, तरी कॅश आणलेला आहे. नंबर 3, प्रीपेड इन्शुरन्स रुपीज 7,500 वॉज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. प्रीपेड इन्शुरन्स आहे त्याची नोंद नाही. प्रीपेड इन्शुरन्स 7,500 याचे इफेक्ट 2 ठिकाणी होतात. फर्स्ट इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड. और सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड प्रीपेड इन्शुरन्स. नेक्स्ट पुढे सांगितले लूज टूल्स वेअर अंडर व्हॅल्यू बाय 5%. लूज टूल आपल्याला दिलेले कुठं बॅलन्स शीट मध्ये. त्याच्यावर 5% म्हटलेलं आहे की 5% अंडर व्हॅल्यू म्हटलेलं आहे. अंडर व्हॅल्यू 5%, त्याला आपण सांगणार आहोत. त्याच्यानंतर बिल्डिंग वॉज ओव्हर व्हॅल्यू म्हटलेलं आहे की बिल्डिंग दिलेली आपल्याला. बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यू बाय 15%. 15% बिल्डिंग दिलेली आहे ओव्हर व्हॅल्यू. आणि त्याच्यासोबत आपण बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यू असल्यामुळे ते कॅल्क्युलेशन करणार आहोत. ओके, नेक्स्ट पुढे दिलेले आपल्याला. नेक्स्ट आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे किंवा टर्म दिलेली आहे बघा. ऑल डेटर्स आर कन्सिडर्ड ऍज गुड म्हटलेलं आहे. डेटरचे अमाऊंट जे आहे डेटर जे आहे ते ऑल गुड्स आहेत, चांगले आहे. गुड ऑल कन्सिडर्ड म्हणजेच आपल्या त्या ठिकाणी डेटर्स मधून जे आपल्याला दिलेलं आहे आरडीडी
ती लेस न करता पूर्ण अमाऊंट डेटरची आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यावं लागेल आणि हे आरडी जे आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आहे. त्यानंतर आपले क्रेडिटर दिले 500 इज नो लॉंगर पेएबल म्हटलेलं आहे की क्रेडिटर्स मधून 500 रुपये लेस करावे लागतील आणि सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला घ्यावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट लास्ट दिलेली आहे लास्ट कंडिशन की द मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट इज 15% मोर दॅन इट्स बुक व्हॅल्यू, किंवा जे इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू 50% ने वाढ झालेली आहे, मोर दॅन म्हटलेलं आहे. मग त्यात आपल्याला ती ऍड करावं लागेल आणि सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला घ्यावं लागेल. ओके ठीक आहे, आपण आता पोस्टिंग करूया. प्रॉब्लेम आता बॅलन्स शीट दिलेली आपल्याला 31 मार्च 2011 चं. फर्स्ट दिले कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटल अकाउंट दिल्यानंतर आपण कुठे घेत असतो कॅपिटल पार्टनरशिप अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मागितलं इथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. केशवचं कॅपिटल आहे 2,50,000, माधवचं आहे 2,60,000. ओके, त्याच्यानंतर आपण दिलेले क्रेडिटर्स. मग कुठे येणार बॅलन्स शीटच्या लॅबली सांगितले क्रेडिटर्स. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 8,500. नेक्स्ट आता असेट साइड दिली आपल्याला. असेट साइड लाईव्ह स्टॉक. आता लाईव्ह स्टॉक कुठे येणार आहे असेट साइडलाच येणार, त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट नाही, त्यामुळे डायरेक्ट आउटरला लाईव्ह स्टॉक. अमाऊंट आहे बघा 20,000, 20,000. त्यानंतर बिल्डिंग दिलेली आहे. बिल्डिंग सुद्धा कुठे येणार असेट साइडला, त्याचे ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला. बिल्डिंगची अमाऊंट आहे 1,38,000, 1,38,000. त्यानंतर ते इन्व्हेस्टमेंट 2 वेळेस सोडा, 2 वेळेस सोडून इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 45,000, 45,000. त्यानंतर लूज टूल्स. लूज टूल्स सुद्धा कुठे येणार आहे असेट साइडलाच. 2 वेळेस सोडून इथे 2 वेळेस ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर लूज टूल्स अमाऊंट आहे 38,000, 38,000. त्यानंतर डेटर्स दिले. डेटर्स कुठे येणार ते सुद्धा असेट साइडला 2 वेळेस सोडून ते डेटर्स 90,000. डायरेक्ट आउटला घेतले तरी चालतील, आरडीची गरज नाही, ऑल गुड्स म्हटलं तर ठीक आहे आपण राहूया. त्यातून आपण लेस करूया फक्त आउटरला, लेस करून नील घेणार आहोत. पुढे घेऊ. नेक्स्ट पुढे दिले आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलेलं आहे लास्ट इयरचा हा लॉस आहे. मग कुठे पार्टनरशिप अकाउंटच्या डेबिट साइडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यांच्या रेशो काय दिलेला आहे 2:3. टोटल 15,000 आहे. म्हणजे फर्स्ट केशवची ऑर्डर 6,000 आणि माधव जाणार 9,000. नो आला इकडं डॅश. उद्धवचा काही संबंध आहे का नाही, लास्ट इयरचा लॉस आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक कुठे येणार असेट साइडला. इथे 2 नंबर सोडून द्या. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 1,04,500. त्यानंतर कॅश इन हँड दिलेले. मग कॅश आपल्याला डेबिट साइडला, कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट आहे 86,000, 86,000. ओके, पूर्ण बॅलन्स शीटची आपण पोस्टिंग केलेली आहे. त्याच्यानंतर पण आता नंबर 1 दिलेले आहे की 1 एप्रिल 2011 ला ते ऍडमिटेड उद्धव ऑन द फॉलोइंग टर्म्स. ओके, फर्स्ट दिलेले न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल. घेतला आपण इक्वल असणार आहोत, देणार आहोत त्यांना. नेक्स्ट पुढे उद्धव ब्रिंग ₹2 लाख ऍज हर कॅपिटल. उद्धवने काय केलेलं आहे 2 लाख कॅपिटल आणलेलं आहे. कसं कॅशने. मग जनरेट काय येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू उद्धव कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू उद्धव
कॅपिटल अकाउंट म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय घ्यावं लागेल आपल्याला, टू उद्धव कॅपिटल अकाउंट 2 लाख. सेकंड इफेक्ट, कॅपिटल पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट 2 लाख. ओके. त्याच्यानंतर काय केलेले, गुडविल आलेले आहे, गुडविल बरोबर. गुडविल कसे आलेले असं कॅश झालेले, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला परत घ्या गुडविल अकाउंट, गुडविल अकाउंट 80,000 80,000. आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट 80,000. 80,000 ते ना बरोबर 80,000. ओके. आता ही गुडविल ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करायची असते किंवा डिस्ट्रीब्यूट करायची असते, ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करायची असते. पण आता इथे काय आपल्याला सॅक्रिफाय रेशो करावा लागणार आहे. इथे काय करावं तुम्हाला, सॅक्रिफाय रेशो करावा लागणार आहे. मग त्या ठिकाणी काय लगेच आपण काय करू, कॅश अकाउंट समजा क्लोज करून घेऊया, ते कॅश अकाउंट असेट साईडला घेऊया, कॅश अकाउंट आपण लगेच क्लोज करूया. वर्किंग नोट साठी आपल्याला जागा हवी म्हणून. किती आले टोटल कॅश अकाउंट बघा, कॅश अकाउंट किती आलेले, 3,66,000. 3,66,000. 3,66,000. कुठे येणार ती, क्रेडिट साईडला बाय balance carried down 3,66,000. 3,66,000. मग ते कुठे येणार, ते त्याचे पोस्टिंग कुठे करावं आपण, असेट साईडला. असेट साईडला कॅश अकाउंट 3,66,000. ओके. आता हे गुडविल आता आपल्याला हे ट्रान्सफर करायचे ओल्ड पार्टनरला. पण त्यासाठी तुम्हाला जे कॅश अकाउंट मी इथं क्लोज केलेले आपण, इथं आपल्याला वर्किंग जागा हवी म्हणून आपण इथं सुन घेत आहे, ते कॅश अकाउंट बॅलन्स वर घेतलेला आहे असेट साईड. ओके. आता सॅक्रिफाय रेशो काढायचा असेल तर कसा काढला तो बघा, सॅक्रिफाय रेशो कसा काढला तो, जो फॉर्म्युला आहे सॅक्रिफाय रेशो इक्वल टू काय करायचंय, सॅक्रिफाय रेशो वर्किंग नोट मध्ये आपल्याला घ्यायचे, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मायनस काय आहे, न्यू रेशो. मग बघा पहिला पार्ट नको, आता केशव, आपल्या केशवच काढायचं ना, केशव सॅक्रिफाय रेशो यस काय केले के केशव यस मध्ये सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो. ओल्ड रेशो काय दिला त्यांचा, ओल्ड रेशो दिलेला आपल्याला 2:3 बरोबर. केशवचा 2:3 म्हणजे 2/5 मायनस न्यू रेशो इक्वल आहे, तिघ जण पार्टनर आहे, वन्स म्हणजे 1/3 बरोबर. पुढे आता आपल्याला हे करायचे, जेव्हा आपण सॅक्रिफाय रेशो काढतो त्यावेळेस पुन्हा करू 3 दुनी 6 मायनस 5 भागिले 3/15 या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. कसं आलं कळतंय का, 3 गुणिले 2 3 दुनी 6 याचा गुणाकार केला 5 गुणिले 1 म्हणजे 5 आले बरोबर. छेदस्थानी 3/15 इज इक्वल टू करा 1/15. कोणाचा रेशो आला, हा केशवचा सॅक्रिफाय रेशो आला. त्यानंतर आपल्याला माधव सेम त्या पद्धतीने काढायचं आहे. माधव सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू 3/5. 3 डिवाइड कुठं आला त्याचा ओल्ड रेशो 3/5 मायनस त्याचा न्यू रेशो काय 1/3 इज इक्वल टू 3 3 9 मायनस
5 छेदस्थानी 15 15 इज इक्वल टू 4/15 4/15 बरोबर. समजते काय केले ते 4/15. आता त्यांचा रेशो सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू केशो इज इक्वल टू किती आलाय 1/5 आणि माधव घ्या. माधव इज इक्वल टू 4/5 म्हणजेच काय 1/4 म्हणजेच 1/4 हा त्यांचा सॅक्रिफाय रेशो. आता गुडविल आपल्याला ट्रान्सफर करायची त्यांच्या रेशो मध्ये. गुडविल आपल्याला ट्रान्सफर करायची. परत एकदा कट करतोय मी. कॅल्क्युलेशन हे लक्षात आलंय कसं आहे. तर गुडविल अकाउंट आपल्याला ट्रान्सफर साफ केलं असतं पण ते आपल्याला ट्रान्सफर करायची म्हणून ते करता येत नाहीये. ठीक आहे. आता रेशो लक्षात ठेवा फक्त 1/4 आलेला आहे. रेशो काय आलेला आहे 1/4. नेक्स्ट पुढे आता गुडविल ट्रान्सफर करायचा. पहिला कोण केशव. गुडविल इज इक्वल टू केशवचा रेशो काय आलेला आहे 1/5 गुणिले 80,000. गुडविल किती 80,000 आहे. 1/5 म्हणजेच किती आले केशवच्या वाट्याला गुडविल 16,000 16,000. त्यानंतर दुसरा कोण आहे माधव. गुडविल इज इक्वल टू 4/5 गुणिले 18,000 इंटू 18,000 इज इक्वल टू 64,000. इज इक्वल टू किती आले 64,000. ओके. की अशा पद्धतीने गुडविल ही दोघांचा ट्रान्सफर होणार आहे. मग आता घ्या जनरेट काय ते गुडविल अकाउंट डेबिट टू केशव कॅपिटल अकाउंट आणि माधव कॅपिटल अकाउंट. मग गुडविलच्या डेबिटला घ्या. गुडविलच्या डेबिटला टू केशव कॅपिटल अकाउंट 16,000 16,000 आणि टू माधव कॅपिटल अकाउंट 64,000. न्यू रेशो इक्वल म्हणल्यामुळे. आणि सेकंड एपिका कुठे यायचा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट 16,000 आणि 64,000 इकडं डॅश. लक्षात आले. ओके. नेक्स्ट पुढे गुडविल ट्रान्सफर केली आपण. प्रीपेड इन्शुरन्स मध्ये 7,500 वॉज नॉट रेकॉर्ड इन द बुक्स. प्रीपेड इन्शुरन्स आहे. प्रीपेड इन्शुरन्स काय नोंद झालेलं नाही. फर्स्ट इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय प्रीपेड इन्शुरन्स आउटरला 7,500 आणि सेकंड इफेक्ट असेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स 7,500. ओके. त्याच्यानंतर दिलेले लूज टूल्स. सेम आता इथे वर्किंग होतो मला करावं लागेल. लूज टूल वेअर अंडर व्हॅल्यू बाय 5%. लूज टूल्स काय म्हटलेलं आहे अंडर व्हॅल्यू बाय 5%. पास्ट अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू म्हटलंय का अंडर व्हॅल्यू. मग त्याचा फॉर्म्युला आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये घेतलेला आहे. कसा फॉर्म्युला आहे फॉर्म्युला लास्ट प्रॉब्लेम मध्ये घेतलेला आहे. काय घेतलेला आहे व्हॅल्यू ऑफ लूज न्यू. आता लूज टूल्स आपल्याला काढायचे. व्हॅल्युएशन लूज टूल्स बघा वर्किंग नोट मध्ये लूज टूल्स रुपीस किती आहे टोटल. लूज टूल्सचा अमाऊंट 38,000 38,000. मग आपल्याला काय करायचंय न्यू व्हॅल्यू इज इक्वल टू बुक व्हॅल्यू. काय आहे इज इक्वल टू बुक व्हॅल्यू divided by into 100 divided by 100 minus 5.
100 मायनस 5 का घेतलेला आहे, तर काय झालेलं आहे तिथं आपल्या सांगितलं बघा नुसतं अंडर व्हॅल्यू झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे आपण किमती मांडूया. बुक व्हॅल्यू 38,000 इंटू 100 डिवाइडेड बाय 95. किती आलेलं 95 म्हणजेच इज इक्वल टू अमाऊंट किती येणार 40,000. किती ते 40,000. मग ऍक्च्युअल किती दिलेले आहे 38,000. मग त्यामध्ये काय होणार 2,000 काय होणार ऍड होणार. ऍड घ्यायची आपल्याला, ऍड करायची. ऍड घ्यायला काय होणार आपण ऍड. ठीक आहे, लूज टूल्स मध्ये लगेच घेऊया ऍड म्हणा. लूज टूल्स मध्ये ऍड अप्रोशिएट म्हटलं तरी चालेल. ऍड अप्रिशिएट किंवा अंडर व्हॅल्यू असं वापरलं तरी चालेल. अंडर व्हॅल्यू किती अमाऊंट आहे 2,000. आउटरला किती आले 40,000 40,000. ओके, फर्स्ट स्टेप झाला. आणि याचा सेकंड स्टेप कुठे घ्यायचा आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट कुठे घ्यायचा आहे वाढ झालेली आहे असेट मध्ये वाढ झाली तेव्हा आपण कुठे असतो क्रेडिट साइडला. बाय लूज टूल्स 2,000 रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके, सेम त्याच पद्धतीने आता अंडर व्हॅल्यू झालेली आहे. अंडर व्हॅल्यू काढायची आपल्याला कशाची हे बघा कट करतो. इथे लूज टूलच्या ऐवजी आपण सेकंड काय दिलेलं आपल्याला ऍडजस्टमेंट. आता बिल्डिंग म्हटलंय ना, बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यू बिल्डिंग. मग बिल्डिंग रुपीज 1,38,000. 1,38,000. मग त्याचा फॉर्म्युला न्यू व्हॅल्यू बरोबर बुक व्हॅल्यू इंटू 100 मायनस प्लस 15%. प्लस किती आहे अधिक का तर काय ओव्हर व्हॅल्यू आहे ओव्हर व्हॅल्यू म्हणून प्लस. मग आपण काय किमती मांडूया 1,38,000 इंटू 100 प्लस 115 115 म्हणजेच किती आले इज इक्वल टू 1,20,000 1,20,000. म्हणजे बिल्डिंगची न्यू व्हॅल्यू किती आली पाहिजे 1,20,000. ऍक्च्युअली दिली किती आपल्याला 1,38,000. मग काय करावं लागतं 18,000 रुपयातून 18,000 लेस डिप्रिशिएशन 18,000 आउटला आले 1,20,000. कळते का 1,20,000 कसे काढत आपण सांगितलं. त्याचा सेकंड इफेक्ट बिल्डिंग मध्ये काय झाले इन्क्रीज का डिक्रीज घट झालेली आहे. मग कुठे आला ती रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला टू बिल्डिंग अकाउंट 18,000 18,000. ओके, नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट बघा काय म्हटलेले ऑल डेटर्स आर कन्सिडर गुड्स. ऑल डेटर्स आर कन्सिडर म्हटले गुड आहे चांगले आहे. मग डेटर्स मधून काय करावं लागते आपण आरडी लेस करत होतो पण लेस होईल का आता नाही कारण का तर कन्सिडर आहे गुड्स आहे तरी आपण फॉर्म्युला मध्ये लेस आरडीडी म्हणतो ते आपण घेऊन नील येणार आउटरला 90,000. आणि सेकंड इफेक्ट जी आरडीडी आहे ना 18,000 गुड्स म्हटले चांगले आहे गुड मग ती कुठे येणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय आरडीडी अकाउंट 18,000. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आपल्याला पुढे ऍडजस्ट करायला सांगितलं आहे अजून
क्रेडिटर्स इज टू बी 500 इज लॉंगर पेएबल, आणि क्रेडिटर्स मधून लेस होणार, लॉंगर पेएबल म्हटलेलं आहे, क्रेडिटर्स मधून लेस क्लेम, क्लेम वेअर 500, आउटरला 8000, आणि याचा क्रेडिटरचा सेकंड कुठे घ्यायचा आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्रेडिटर्स अकाउंट कंसात असलेल्या क्लेम वेअर्स 500. नेक्स्ट आणि लास्ट आता दिलेले आपल्याला इन्व्हेस्टमेंट मार्केट व्हॅल्यू इज 15,000 मोर दॅन इन बुक व्हॅल्यू, 50% म्हटले 50% काढायची त्याची. मग त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होणार, ऍड म्हणायचं, ऍड काय येणार, इन्क्रीज, ऍड इन्क्रीज इन मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू 15%, त्याच्यावर 45,000 15% काढेल किती झाले, 22,500, 22,500. आउटरला किती येणार, 67,500, 67,500. द सेकंड इफेक्ट, रिव्हॅल्युएशन असेट मध्ये इन्क्रीज झालेली आहे, वाढ झालेली आहे, म्हणजेच कुठे आलं, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय इन्व्हेस्टमेंट इन ब्रॅकेट मध्ये 15%, ब्रॅकेट मध्ये काय वाटलं असतं 15% इन्क्रीज, 15% इन्क्रीज 22,500. ओके, अजून काय क्वेश्चन करायचं राहिलेले नाही. आता क्लोज करायचे. फर्स्ट कोणता अकाउंट क्लोज करायचा आपल्याला, कोणता अकाउंट क्लोज करायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचे. फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट कोणती साईड असते ते, डेबिट का क्रेडिट, कोणती साईड असते ते, क्रेडिट साईड मोर दॅन किती आलेले 15,500, 50,500, तीच अमाऊंट इकडे क्लोज करायला घेतला आपण 15,500. ओके, त्यातून 18,000 लेस करा, जो डिफरन्स राहील त्याला काय म्हणायचं, टू कॅपिटल अकाउंट, कंसात ट्रान्सफर टू प्रॉफिट, औषधल्या प्रॉफिट. दोघांचे नाव, पहिला कोण आहे, केशव, सेकंड माधव. रेशो मध्ये 2:3 आहे, 2:3 कोणास पहिलेच वाटेल किती आला, 13,000, 13,000, आणि सेकंड 19,500. आउटरला दोन्हीचे मिळून आउटरला किती आले, 32,500, 32,500. मग पुढं प्रॉफिट ट्रान्सफर करत असतो पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसात प्रॉफिट. फर्स्ट 13,000, सेकंड 19,500 डॅश. ओके, सेकंड क्लोज करायचं आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा. बघा क्लोज करायचे. उद्धव 2 लाख, उद्धव 2 लाख. त्यानंतर सेकंड कोण आहे, माधव किती टोटल 3,34,500, 3,34,500 आणि 2,73,000.
केशवचं 2,73,000 तीच अमाऊंट क्लोज करायला घ्या डेबिट साइडला क्लोज करायला घ्या 2 लाख त्यानंतर 3,34,500 त्यानंतर 2,73,000 ओके त्यातून लेस करा फक्त केशव आणि माधवची लेस होईल ओके जो डिफरन्स राहील त्याला टू बॅलन्स कॅरी डाऊन 6,000 लेस केले 6,000 लेस केले इथे बघा थोडस करेक्शन करायचे करेक्शन करायचंय टोटल बघा फक्त 43,500 त्यातून डिफरन्स राहतो तो बॅलन्स कॅरी डाऊन 2,73,000 त्यानंतर 3,34,500 इकडं 2 लाख ओके मग कुठे येणार आता हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट केशव चाले 2,73,000 माधव 3,34,500 आणि उद्धव 2 लाख आउटरला तिघांची बेरीज करून 8,07,500 ओके ही अशा पद्धतीने क्लोज करा बॅलन्स शीट क्लोज करायची बॅलन्स शीटची टोटल इथे बॅलन्स शीट टोटल किती 8,15,500 सॉरी इथे क्लोज करा 8,15,500 इकडे असेट साइड आहे 8,15,500 कशा पद्धतीने आपल्याला लास्ट एक प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे सोपं आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर थोडासा अभ्यास करा काही शंका असतील तरी विचारले तरी चालते नंतर ओके गुड डे